सदर उठली. मानकरी खासेवाड्याबाहेर पडले. अण्णाजी दत्तो कारभाऱ्यांबरोबर आपल्या वाड्याकडे निघाले. झडते मुजरे ते स्वीकारीत होते, पण त्यांचे मुजऱ्यात लक्ष नव्हते. मनोमन ते एकाच गोष्टीचा अंदाज घेत होते. महाराज युवराजांना एक संधी देणार, ती कोणती असावी? काय बेत असावा छत्रपतींचा? सृष्टी उन्हाच्या सोनेरी श्रीफळाने आणि तांदूळदाण्यांनी श्रावणश्रीची ओटी भरू लागली. येसूबाईंचे डोहाळ जेवण झाले. या विधीला येसूबाईंना ओटी भरण्यासाठी रायगडाहून साज पेहरावाची 2 तपके आली. एक छत्रपतीचे आणि दुसरे पुतळाबाई साहेबांचे. पुतळाबाईंनी निरोप धाडला होता. येण्याची खूप हौस असता येणे होत नाही. मनी किंतु धरू नये, तब्येतीस राखून असावे. धाराऊ आता येसूबाईंना सोडून हालेनाशी झाली. तळहातावरच्या फोडासारखी जपू लागली. श्रीकृष्ण जन्माष्टमी मागे पडली. श्रावणवद्य एकादशीचा दिवस उमटला. शिर्क्यांच्या वाड्यातील बाळंतिणीच्या दालनात बालबोल फुटला. कन्यारत्न आलं. भावेसरी पावली. सुईणीने सुवार्ता ऐकवली. येसूबाई मासाहेब झाल्या. संभाजीराजे आबा झाले. राजकुळातील लाभाचे पहिले नातमुख जन्मास आले. वाड्यावर नगारा चौघडा दुडदुडू लागला. उखळीचे बार उठले. आजोबा झालेले पिलाजी वाड्याच्या सदरेवर बैठक घेऊन परातीतील साखर रयताव्याल्या वाटताना हसत म्हणाले, आम्ही म्हातारं झालो बाबांनो, नातवंड आलं. संभाजीराजांना ही खबर कळताच त्यांच्या मनाची गत लागली. आज थोरल्या आऊ असत्या तर किती लगबगीनं त्या आमच्याकडे आल्या असत्या. कशा प्रकारे बोलून त्यांनी आम्हास सामने खडे राहणं कठीण करून सोडलं असतं. आणि आमच्या मासाहेब, त्यांच्या तर चेहराही नीट नाही याद होत. त्या सावळ्या होत्या म्हणे. धाराऊ उजळ आहे. तिची सावली बघताना तीच आम्हास मासाहेब वाटली. आम्ही आबा झालो. केवढं मनाची घालमेल करणारे हे सत्य की स्वप्न? आमचे आबासाहेब आजोबा झाले. आजोबा थकले असतील आबासाहेब दख्खनेच्या मोहिमेनं. ही खबर ऐकून त्यांना कोण खुशी होईल? टाकोटाकीने ते नातमुख बघण्यास पुरात येतील. आम्ही त्यांचे चरण बघू. किती दिवस झाले त्यांचे दर्शन नाही. जीवाची उलघाल इथे कोणास बोलावी? कशी? काय आज्ञा आहे युवराजांची? रुजू झालेले परशुराम पंत आदबीने बोलले. पंत, फलटण, सिंदखेड, रायगड असे चौवाटा थैलीस्वार धाडा. आम्हास कन्यारत्न झाल्याचं कळवा. रायगाडी आबासाहेबांना लिहा, आपण आजोबा झालात. आपलं दर्शन घेण्यास आपली नात वाट बघत आहे. बारशाचा दिवस उजाडला. पिलाजीच्या वाड्याला आज कौतुकाचे उत्साहाचे कसे भरते आले होते. वाड्यातील लहान थोर माणूस नवे नेसून नटले होते. पिपाणी नगाऱ्याची झुंज जुंपली होती. वाजत गाजत चारी वाटांनी कोतावळ्यांचे बाळंतविडे वाडा चढू लागले. सदरी बैठकीवर बसलेले संभाजीराजे भट, भिक्षुक, गोसावी, बैरागी यांना दाणे देऊ लागले. मुलीला पाळण्यात घालण्याचा मुहूर्त जवळ येऊ लागला तसे संभाजीराजे बेचैन झाले. एवढ्यात खंडोजीने धाव घेऊन वर्दी दिली. रायगडचा बाळंतविडा आला. संभाजीराजांचे डोळे लखलखले. आबासाहेब आले. सामोरे गेले पाहिजे. ते बैठकीवरून उठले. आज्ञा सुटली. खंडोजी सामोरे